मी सन्माननीय दादासाहेब शेळके यांना विनंती करतो, आपण आपलं मनोगत यथोचित या ठिकाणी मांडावं. दादासाहेब शेळके. सर्वांना जय भीम. दादासाहेब शेळकेला तो दुसरा माईक द्या ना, वायरलेसवाला माईक द्या. दादा पुढे तुम्हाला बाबासाहेब शपथ आहे, सगळे काढून टाका. या ठिकाणी असं सांगितलं गेलं होतं की पोलिसांच्या सूचना आहेत आणि कोणी काही असं जर पोलिसांनी जर म्हटलं असेल तर त्याला एक संदर्भ देतो. 20 मार्च 2026 ला सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत, जय महिला बागची, विपुल एम पांचोली या 3 जजच्या खंडपीठाने सांगितलं, अरे पोलीस तर सोडून द्या. सुप्रीम कोर्टाच्या पोलिसांच्या गांडीत दम असेल तर माझी रेकॉर्डिंग करा, माझ्यावर केस करा. मी कायदा सांगायलो 20 मार्च 2026 ला बाई सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत, विपुल एम पांचोली अशा 3 जजच्या खंडपीठाने सांगितलं पोलीस व्हायचं सोडून द्या, फडणवीस सोडून द्या. आणि मोदी काय मोदीचा बाप जरी असेल त्याची फीस पाण्याची काम जजमेंट काढा. म्हणजे टीका करा मध्ये खतरनाक कडक शब्द आहे. त्या सर्व माझ्या समन्वय समितीनं आणि आपण सर्वांनी रिस्पॉन्स दिला. आपल्या सर्वांना मानाचा सॅल्यूट. जय भीम. ज्याला तोंड आहे त्यांनी हात वर करा. तोंडवाले फक्त ही सूचना तोंडवाल्यासाठी आहे, खाली करायचं नाही, तारले झाल्यासाठी. आता सात बाबासाहेब कवलादार मला त्यांनी एक जण म्हणलं दादासाहेब सभा होत नाही. मी कसं काय रे, बळ बघा म्हणे लोक पळून जातील. मी म्हणून एक कार्यक्रमात तुला उत्तर देतो. मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही पाण्याला फिरून जाणारी औलाद आहात का? तुम्ही बोलीला फिरणारे आहात का? तुम्ही मटारला फिरणारे आहात का? आणि बाबासाहेबांची औलाद आहे, सीना नाही पौलाद आहे, आंबेडकर की औलाद आहे. तुम्ही सांगा, मी समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे. बरं मी भाषण गरम करू का नरम करू? भाषण गरम करू का नरम करू? बरं पाणी लावून करू का बिन पाण्याचं करू? कसं करू? पाणी लावून का बिन पाण्याचं? बरं नंबर 3 ते चटणी लावून करू की आग लावून करू? डबी आणली हुशार कोणी लावा म्हणाले म्हणाला धन्य झालो मी तुम्हाला. हे बाबासाहेबांची औलाद असेल त्यांनी बसावं, 12च्या औलादीने निघून जावं. अबे पाण्याला भिजायचा तुम्ही काय संघर्ष करणार आहात? हे येथून निघून जाईल त्याची मागणी करतो. त्या साल्याची डीएनए करा, ते आमचं बियाणं नव्हा. पाण्याला भिजून जातात का तुम्ही? संविधान धोक्यात आलं. हे काही मला माहिती बाबासाहेबांच्या औलाद आबे मुसळधार नाही, विजा कडड होते. तुम्ही पळून जाणार आहात? बोला पोलिसांनी मारल्या पळून जाणार आहात? वीज पडली पळून जाणार आहात? अरे मानानं बोलू द्या. ऐतिहासिक सभा इतिहासात नोंद होईल. अरे जाफराबादला या जगाच्या पाठीवर मुसळधार पावसात सभा झाली म्हणून तुमची इतिहासात नोंद होईल. पावसाळा निघून जाईल ना, त्याची नोंद काय होईल माहिती आहे? सांगण्याची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून अरे मानानं आणि पानानं आणि पानानं अरे देऊन आरक्षण करून 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 जीवात अरे दिला अभिमान, दिला अभिमान, दिला अभिमान, दिला अभिमान, दिला अभिमान, दिला अभिमान, आणि दिला
द्या काही बापाची शेती होई काय वाटा द्यायला घरात एकतर व्हिडिओ आला आरक्षण आमच्या घरापर्यंत आले एका नळ होई काय पाणी काय बोलते हो सर आरक्षण घरापर्यंत द्या सर पूरे जिले में जाफराबाद का वही है बोलबाला अरे हमने भी खोला है संविधान का ताला पूरे जिले में जाफराबाद का वही है बोलबाला अरे हमने भी खोला है संविधान का ताला ये सच्चा भीम सैनिक है उपवर्गीकरण रद्द करने के वास्ते अरे कटेगा मगर कटेगा मगर कटेगा मगर कटेगा मगर चहा पिताने दोघं एकमेकाशी चर्चा करत होते एक पुत्र दुसऱ्याला विचारत होता मिरच्या कुठे मिरच्या हे मिरच्या चटणी पावडर डबी आणली मी म्हटलं तुम्हाला आग लाव की चटणी लय हुशार आहे दोन्ही लावा होतं जाफराबाद हुशार आहे अनुभव मला वाटतं एकच म्हणजे चटणी लावा किंवा मग आग तरी लावा मुद्दा माझा आवाज कमी करायला काय आवाज आपल्याला चालू आहे जल सुरक्षा कायदा 10 जुलै 2025 आली तुम्हाला काही माहित नाही झोपेता नुसतंच आम्ही मनुस्मृती जाळली का पुढात चालली का जाळली बाबासाहेबांना तुम्हाला माहित आहे का मग 10 जून 2025 ला फडणवीस सरकारने जल सुरक्षा कायद्याच्या माध्यमातून मनुस्मृती झाली भाषणाचा विषय नाही मग जेव्हा मी आपल्या कार्यक्रमाकडे येत होतो एक मित्र दुसऱ्याला विचारत होता मिरच्या कुठे लागतात मिरच्या तुम्हाला माहित आहे ते काहीच बोलत नव्हतं त्याला वाटलं मी शान आहो काय माझ्याकडे दादा मिरच्या कुठे लागतात तुम्ही तरी सांगा बरं म्हणे मी त्याला तिथं उत्तर दिलं ना मी त्याला एवढंच म्हटलं अरे मिरच्या कुठे लागतात बघायचं असेल जाफराबादला भली मोठी सभा बरोबर मिरच्या लागतात बरं काहीला मिरच्या लागल्या की नाही एवढी पब्लिक बघून नाही एवढी पब्लिक बघून मिरच्या लागल्या की नाही मिरच्या लागल्या की नाही मिरच्या लागल्या की नाही मिरच्या लागल्या की नाही कुठं प्लीज शांत नाव वादग्रस्त मला वाटत नाही बाबासाहेबांचा कार्यकर्ता बोलते हो त्याला मजबूर केल्या जातो वादग्रस्त बोलायला मजबूर कोणी आग लावली सुरुवात आम्ही केली आणि एखादा व्हिडिओ दाखवा की बाबासाहेबांच्या लेकरांनी सुरुवात केली म्हणून जाहीर माफी मागतो जाहीर अरे पुरा युट्यूब आणि फेसबुकला सगळा कोणता व्हिडिओ केव्हा टाकला ते कोणी आग लावली ही लावली का एखाद्याने आपल्यावर आरोप केले चोर म्हणून मी उत्तर देऊ की नको हे काय आपल्यालाच काय तात्काळ बसल्या तुमच्या मी उत्तर देऊ की नको मग अंगावर तर शिंगावर घेऊ की नको आणि मग कोण लावली कोण लावली काही गरज नसताना 1 ऑगस्ट 2024 ला डी.वाय. चंद्रचूड आणि साहित्याच्या खंडपीठाने निर्णय दिला ठीक आहे दिला बोला तुम्ही संविधानिक मोर्चा काढा ना तोही तुमच्या बापाने अधिकार दिला आमचं काही म्हणणं नव्हतं पण काय गरज होती आग लावायची प्रश्न क्रमांक 1 त्याच्या कार्यक्रमात उपवर्गीकरण चालू करा म्हणताना या समाजाला त्यांनी हातात तुम्हाला पुढ दाखविला मान्य आहे का तुम्हाला मांगाच्या नेत्याने तुम्हाला पुढ दाखविला मान्य आहे का सगळे मी जेवढे बोललो सगळे व्हिडिओ माझ्याकडे माझ्या मोबाईल मध्ये डाउनलोड आहेत ज्याला काही अडचण असेल त्यांनी माझ्याकडे खुलासा करून घ्यावा काही गरज नव्हती पण सगळे पण कोण कोण होत सगळे चाटे क्लासचे विद्यार्थी कोण्या क्लासचे चाटे क्लास संपला का तुम्हाला वेगळा अर्थ काढला का चाटे क्लास म्हणजे आरएसएसचं मी ठेवलेलं टोपण नाव आणि लातूरच्या सभेत आमदारांनी उल्लेख केला मला चाटे क्लास माहिले म्हणजे कळलं ना चाटे क्लास व्हिडिओ आहे तुम्ही बघितला असेल चाटे क्लासच्या सगळ्या नेत्यांनी उपवर्गीकरण करा म्हणून गरज नसताना मागा हो आमचं काही म्हणणं नाही हातात चपल्या आणि बूट घेतल्या आणि दाखवल्या बुद्धायला हात राखा चपला आणि बूट आहेत तुम्ही जर विरोध करशाल तर मग एकाने विचारलं
दादासाहेब तुम्ही खतरनाक एवढे हात म्हणे नाही. मग त्यांनी चपल्या दाखवल्या म्हटलं, मग त्यांनी कुठं दाखवले, मग तुम्ही काहीच बोलत नाही. मी येणारच का बे? येणारच तू? त्या मांगाच्या नेत्याने चपल्या दाखवल्या, बूट दाखविला, कारण मला माहित आहे त्या नालायकाच्या आवडात चपल्या सुचलायच्या आणि कुठं सुचलायच्या. आणि म्हणून ज्याची लायकी चपल्या उचलायची आहे, ज्याची लायकी बूट उचलायची आहे, ते बूट उचलते आणि हा समाज तलवारी चालवणार आहे. तलवारी चाललंय की भीतीला बसले बसलं का बोला, कारण कोण कवा मरायला पता लागणार. तुम्ही जर असा हात वर की ते जिवंत आहे एवढं तरी करते. काय बसल्या बसल्यात चालले असे, मग कळायला गेलं म्हणून. प्रश्न क्रमांक 2 उत्तर देतो मी. एक म्हणाल येडसवत शब्दात जाऊ नका बरं. संत कबीर, गांडू, घोडवे असे नाही संदर्भ देईल. कोणी जर असा मला आरोप केला तर महापुरुष आहे, बरोबर आहे. ते येडसवायला काही गरज नाही, काही नाही. कार्यक्रम घेतला घडव्या कोणामुळे रे? भारतीय संविधानाचं आर्टिकल 19(1)(2) विना शांततेच्या मार्गाने विना शस्त्र कार्यक्रम घेण्याचा अधिकार बाबासाहेबांनी संविधानाच्या पार्ट 2 मध्ये दिलेला आहे, बरोबर. कार्यक्रम बाबासाहेबांमुळे चालत आला, बाबासाहेबांमुळे. आर्टिकल 19(1)(4) आणि भाषण करण्याचा अधिकार 19(1) बोलला कोणामुळे? बाबासाहेबांमुळे. म्हणून तुला अधिकार दिला. मग त्या नालायकाला विचारायचं, अबे एवढं का माय म्हणून कुठं मायसोबत झोपायचं असतं? कोणी झोपते का माय म्हणून मायसोबत? हा नालायक बोलला, त्या बाबासाहेबांनी बोलण्याचा अधिकार दिला. अबे मनुस्मृती असतील, मनुस्मृती अध्याय 3 श्लोक क्रमांक 13 संदर्भ आहे का? एक जातीने दिल जातीस तू वाचा दारुण्यात शिकणू किंवा प्रापण्यात छंद जगले प्रभू. समजलं? मायानो, मनुस्मृतीचा अर्थ आहे तर ब्राह्मण सोडून कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही, कोणालाही ऐकण्याचा अधिकार नाही, कोणालाही बघण्याचा अधिकार नाही. जर बघलं तर कानात उकळतं ते, कानात ऐकलं तर उकळतं ते, डोळ्यांनी बघितलं डोळे फुलल्या जातात आणि बोललं तर जीभ छाटल्या जात होती. नावाचं गरज नसताना म्हणाला की हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नाही. तुम्हाला मान्य आहे का? तुम्हाला मान्य आहे? त्या नालायक काय झालेला मला सांगायचं. अबे हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र सोड, अबे अख्खा भारत बाबासाहेबांचा. काय शाने लोक काय म्हणतात ना, पुरावा द्या, पुरावा द्या. हे घे, कोणाचा आहे भारत? भारत कोणाचा आहे? कोणाचा भारत? बाबासाहेबांचा ना. म्हणून आम्हाला बोलायला तर काय, आम्हाला खाज उठली काय, खरूच झाली आम्हाला खाज व्हायला विनाकारण. हो सर, खरूच झाले की विनाकारण खात होते ते नाही लाजाय, समजून घ्या तुम्ही. आता प्रश्न क्रमांक 3 5 प्रश्न आहेत अत्यंत महत्वाचे. प्रश्नाचं उत्तर द्यायला म्हणायचं काय सांगणार, सगळे मला माहित आहे. आमच्याकडे आगावर होता, कसं बोलावं का, तसं बोला, कसं बोलावं. म्हणून मी सगळे डाउनलोड व्हिडिओ केले, जेवढे प्रश्न मी काढले ते सगळे पुरावे. प्रश्न क्रमांक 3 लातूरला माझं भाषण झालं, ठोकलं मी चांगलं बीज पाण्याचं, माहित असेल तुम्हाला. आमचा फंडामेंटल राईट आहे बोलणं. असेल ऑब्जेक्शन केस करत तुमचा फंडामेंटल राईट हे ना कोर्ट बोलू नका म्हणणं म्हणजे आपण मनुस्मृतीचं समर्थन करतो. कोणी झाले कोण रे, त्याची काय अवकाश आम्हाला बोलू नका म्हणायची. ऐका, हे आपल्यासाठी संविधानापेक्षा कोणी मोठं नाही. सुप्रीम कोर्टाने काल सांगितलं आंदोलन करताना लाठीचार्ज करता येत नाही म्हणून. त्या ठिकाणी दिल्लीत आहे मी, या ठिकाणी विद्यार्थ्यांचा लाठीचार्ज केला निषेध करतो आणि मुद्द्याकडे होतोय. चौथा माझा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. एक फनाळ ते तुम्हाला डोजरचं काय म्हणतात असं म्हणतात, फनाळे असे दातासारखे असतात त्याला काय म्हणतात, म्हणजे दाता असे असतात, फावडा असते ना, त्याचे दात तसे जातं बघा फावड्यासारखे. बरोबर आहे ना? फावड्या दाताचं म्हणलं अबे काय आम्ही लढलो
आम्ही मार खाल्लो, निळा झेंडा आम्ही फेकून दिला. आम्ही कोणाच्या गांडी तर नाही निळा फेकून द्यायचा आहे का? दाखवा. मायचा दूध पिला असेल तर हा निळा झेंडा यायचा फेकून दे. मी बाबासाहेब चावला तो निळा झेंडा खंडाने खिचात करून तो दांडा कुठं घालायचा याला सांगितलं. याचा अपमान करतात. प्रश्न क्रमांक 4 निघवायचा नाही. खेळायला लय जा बुधानी खाल्लं, ऐकलं, बुधानी खाल्लं आणि बुधानी खाल्लं आणि बुधानी खाल्लं. आता सर अभ्यास आहेत, आमचे ते सर अभ्यास आहेत. खाल्लं कशाला म्हणतं सांगतो. मातक समाज माझा डर लागा डपडं वाजवतो की नाही. बरं एक एक्झाम्पल मी चांगल्या भावने होतो. माझा मातक समाज पुंगी वाजवतो. माझा मातक समाज कोतराज आहे. मग एका गावात डपडे वाजवणाऱ्याचे माझे मातक भाऊ असतील आणि खुदानी ठरविलं आता लग्नामध्ये आम्ही डपडे वाजवायचं म्हणजे आम्ही त्याचं खाल्लं होते की नाही. होते की नाही. धंदा कमवला ना. अरे तर तुम्ही डपडे वाजवता होतानी डपडे वाजू नये साहजिक आहे. पारंपरिक डपडे वाजू नये आमचा धंदा आहे. अरे पुतळे डपडे वाजवाय म्हणजे धंद्यावर परिणाम होईल की भाऊ. ना बुद्धांनी खाल्लं म्हणून तुम्ही पुण्या वाजवता. उद्या बुद्धांनी पुण्या वाजवल्या तुमचं इन्कम अर्ध कमी व्हायला की म्हणा ना बुद्धांनी खाल्लं. बरोबर आहे की नाही. पोत्रात फिरतो आम्ही पोत्रात झालं म्हणा माझं आज इन्कम कमी झालं. त्या प्रमाणाला फिरत असताना 1000 व्हायचे आता 2 हिजडी ते काय म्हणतात पोत्रात झाले 500 वाले. आमचं खाल्लं म्हणा. तुम्हाला विचारायचं आरक्षण खायचा विषय की मिळवायचा. तुम्ही बोला. तुम्हाला वाचा गेली बाबासाहेबांनी आरक्षण खायचा विषय की मिळवायचा. आरक्षण खायचा की विषय की मिळवायचा. मग त्या म्हणल्याला म्हणायचं आम्ही सगळेच आता आपण त्याच्यात किती एक संघटना एक आहे पुतळा संघटना राष्ट्रीय अध्यक्ष आहे उदगीरचा माझी हा संघटनेचा अभ्यास आहे सर आपल्याला. एक आहे कोकण संघटना त्याचा अध्यक्ष आहे ते कोरं पाण्या नाही तर मेज कोर आहे बघा. अंधारात गेले की आपल्या बॅटरीची कामच नाही. सगळे पदाधिकारी सर असे भाड्याने त्याला घेऊन बुधाने खाल्लं. तुम्ही बुधाने खाल्लं म्हणता. आज सगळेजण म्हणतो. मला तुम्हाला विचारायचं आज आम्हाला आव्हान देतो. मग आज तसं तुम्ही वर्गीकरणाच्या बात लढा देता. मग बुधाने आरक्षण खाल्लं असतं तर तुम्ही काय उपटत बसले होते का. हा बुद्धाला बदनाम करण्याचा फरक नाही. आरक्षण कुठं खाताय तुम्ही भाकर का भाकर घेतली खच खाल्ली. अरे काम लावायला तरी बाबा नो हातात पीठ करावं लागतं. IAS तर काय सांगावं 24 पैकी 22 घंटे अभ्यास करावा लागतो. आणि कोणी रोखलं. बाबासाहेबांनी कोणी रोखलं का. तुझी आहे की ना कोकड्या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष बघा का नाव घेणार तुला जरी जाता शिकलो पाहिजे. बरं मायांनो तो बोकड्या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाला गोरापान. ते म्हणले तुम्ही पत्रकार म्हणता त्याला तुम्ही कसं काय उपवर्गीकरणासाठी लढताय. अहो ते म्हणते 17 वर्ष झाली पुताचे 100 IAS IPS आहे. आमच्या मातंगाचा IAS IPS नाही. सगळं त्यांनीच खाल्लं. त्या बोकड्या संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षाला आजच्या या जाफराबाद अनुसूचित जाती उपवर्गीकरण जरा क्रॉस महामोर्चाच्या वतीने मी सांगतो. तू जे सांगितलं होत समाजामध्ये 100च्या वर IAS IPS अधिकारी आहेत. मातंगाचा एकही नाही. अरे बोकड्या हो आज तुम्ही एकीने लढता. 20 वर्षापूर्वी तुम्हीच या सगळ्या मातंगाने डपडे सोडावं पुंग्या सोडावं पोत्रा सोडवून आंदोलन केलं असतं. आम्ही एकाच घेऊन काय बसला. मातंग समाजात 50 IAS IPS अधिकारी झाले असते. 20 वर्षापूर्वी या नेत्यांनी त्याचे डपडे पुंग्या बुडून बाबासाहेबांचा शिका हा संदेश दिला असता. हे किती झाले असते
50 मातंग समाज IAS काय तो नकली वंशज. बघा तुम्ही अपेक्षाही करणार ना, तर अपेक्षाही काय बोलला तो नकली वंशज बोलला. तुम्हाला माहित नाही भान जाग्यावर ठेवा, भान काय बोलला ते. मातंग समाज 100% चांगला आहे. मातंग समाजाला पुढे करून आणि पोताला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून हे जे नेतेगिरी पुढे करत आहेत ना, ते RSSच्या अवलाद, त्याच्यापैकी एक नकली वंशज. वंशज मला खूप आहेत. मी का मला काय गुन्ह्यावर काय केस झाली तरी सर मला कोणा म्हणजे सजा होत नाही. कारण एकदा असंच म्हणलं एक गुन्हा दाखल झाला, पंतप्रधान चोर आहे म्हणून म्हटलं, चोर आहे मला केला सर गुन्हा दाखल. फायनलला केस आली माझी आणि मग वकिलाने विचारलं, सर यांनी पंतप्रधानाला चोर म्हणले मोदीला. मी काय म्हटलं, पंतप्रधान चोर चोर चोर. मग मीच केली आर्ग्युमेंट आणि काय म्हटलं, मान्य जज साहेब मी पंतप्रधान चोर आहे म्हटलं. मी असं म्हटलं का इंग्लंडचा चोर आहे का अमेरिकेचा चोर आहे का भारताचा चोर. सुटलं मी कारण मला माहित होतं मी नावच घेतलं नाही. रट्टा बरोबर दिला. शेवट माझ्या भाषणाचा तो नकली वंशज कालच्या लातूर भाषणामध्ये बोलला काय ऐका, तामणला धक्का बसेल. तो असा बोलला, छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण देताना ज्या लोकांनी आरक्षण देऊ नये म्हणून विरोध केला ती अवलाद. ऐका लक्ष द्या काय बोलला तो नकली वंशज. छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण देताना ज्या लोकांनी म्हणजे ब्राह्मणांनीच केला, कोणी विरोध केला नाही. पुढे ऐका धक्का बसेल माझ्या भावांना सगळ्या टायगरांनी. शाहू महाराजाला आरक्षण देऊ नये म्हणून ज्या लोकांनी विरोध केला, आज उपवर्गीकरणालाही विरोध करतात. त्यांची आणि यांचं एकच DNA आहे, म्हणजे मनुवादाचं आणि आपलंच एकच DNA. तुम्हाला मान्य आहे? तुम्ही ब्राह्मणाच्या अवलाद आहात का? याचा सरळ अर्थ सांगतो तो तुम्हाला ब्राह्मणाच्या अवलाद म्हणाला. कारण काय म्हणाला सर तो, शाहू महाराजांच्या आरक्षणाला विरोध करणारी अवलाद आणि वर्गीकरणाला विरोध करणारी अवलाद, या दोघांचा एकच DNA आहे. व्हिडिओ माझ्याकडे आहे. त्याचा अर्थ होते हा सगळा आंबेडकरी समाज ब्राह्मणाची अवलाद आहे. भावांना आहात का तुम्ही ब्राह्मणाची अवलाद? आहात का तुम्ही? या ठिकाणी आम्हाला अंगावर जायची सवय नाही. पण शाहू बसलो तो आमच्या बाबासाहेबांच्या अवलादवर गांडू म्हणून शिक्का बसू नये म्हणून उत्तर देतो. आमच्या ते गांडू होते का? बाबासाहेबांच्या अवलादीला ब्राह्मणाची अवलाद म्हटलं शांत बसले म्हणून उत्तर देतो. उत्तर देऊ की नको? उत्तर देऊ की नको? उत्तर देऊ की नको? मी या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंना मानतो, कारण माझा अण्णाभाऊ जग बदल घालून खाव सांगून गेले. बस भीमराव म्हणून वाट बाबासाहेबांकडे नेतात. मग मला सांगा, अण्णाभाऊ मातंग समाजाच्या उद्धारासाठी तो रस्ता त्यांनी काढला, तो बाबासाहेबांकडे काढला आणि त्याचा वंश तो रस्ता RSS कडे नेत असेल, तो त्याची अवलाद असेल का? अवलाद असेल का? म्हणून या ठिकाणी मी जाहीर करतो, ज्या सचिन साठेंनी त्या बाबासाहेबांच्या लेकराला ब्राह्मणासोबत जोडलं, पेशव्यासोबत जोडून यांचा DNA काय म्हटलं, हा दादासाहेब शेळके मागणी करतो. अण्णाभाऊ साठेंचा वारसदार म्हणून घेत असताना बाबासाहेबांचं गुणगान करण्याऐवजी आम्हाला RSSनी घडवलं, आम्हाला RSSनी मार्गदर्शन केलं. म्हणून त्या सचिन साठेची वैचारिक DNA चाचणी करा, हा दादासाहेब शेळके मागणी. वैचारिक म्हटला अजून वादच नाही. आणि म्हणून मायानो आणि बहिणीनो, संविधानाबद्दल लई वेळ लागेल, कारण भारतीय संविधान एक प्रास्ताविक 22 भाग, 395 कलमे, 8 परिशिष्ट आणि विद्यमान संविधानामध्ये एक प्रास्ताविक 25 भाग, 448 कलम आणि 12 परिशिष्ट आहेत. मला विचारायचं, कोणी माहिती लाल असेल, सुप्रीम कोर्ट संविधानापेक्षा मोठा आहे का? सुप्रीम कोर्ट मोठा आहे संविधानापेक्षा? अरे येड्या, पिल्ले होता, पिल्ले संविधानाचे पिल्ले कळते का? पिल्ले कळते का? आपल्याला जसे पिल्ले होता मानला, आणि पिल्ले होते या संविधानाने सुप्रीम कोर्टाला संसदेला जन्म दिला. सुप्रीम कोर्टाचा जन्म आर्टिकल 124
आणि संसदेचा जन्म आर्टिकल 79 आणि म्हणून उपवर्गीकरणाची कोणती तरतूद नसताना सुप्रीम कोर्टाने त्या नरेंद्र मोदींनी आंध्र प्रदेशाच्या सभेमध्ये सांगितलं आमची सत्ता आल्यानंतर आम्ही उपवर्गीकरण लागू त्याच अंमलबजावणी करण्याचं काम सुप्रीम कोर्टाने केलं असा मी जाहीर आरोप करतो. आणि म्हणून जाता जाता अनेक कायदे आहेत ते आपल्या सर्वांना विनंती करतो. मातंगाला विरोध नाही. मला सांगा मातंगाला आतापर्यंत आरक्षण होतं की नव्हतं ना? कोणी रोखलं का? परंतु पाणी केलं संवेदनशील मला कडक सांगितलं कोणाचे नाव घेऊ नका, मला सगळ्याची नाव घ्यायची होती, पण त्याने आदेश दिला कृपया या बाबासाहेबांच्या लाल साठीचा टाळ्या वाजा जोरात. उपवर्गीकरण रद्द करणारच संविधानाची साथ आहे. उपवर्गीकरण रद्द करणारच संविधानाची साथ आहे. अरे मरे पण पडणार नाही. ही आंबेडकराची, ही आंबेडकराची, ही आंबेडकराची, ही आंबेडकराची, ही आंबेडकराची. जात हा शब्द वैचारिक अर्थाने वापरला, मानाचा मुजरा करतो.